खरं तर मराठा समाजाने आरक्षण मागितलं हे 2 रुपये किलोच्या तांदळासाठी आणि 5 रुपये किलोच्या गव्हासाठी आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षण कधीच मागितलं नाही। कुठेतरी आजपर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांवरती निश्चित अन्याय होतच होता। मी सोपं उदाहरण सांगेन, कुणाच्या भावना दुखवण्याचा अजिबात माझा मानस नाही। मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते, पण तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही। त्यामुळे माझं बोलणं ऐकलं की लगेच खालून प्रत्युत्तर देण्याचं अजिबात कारण नाही। एखादा 80% मार्क 60% मार्क मिळवणारा एखादा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल, 60% मिळवणारा एखादा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल आणि 90% मार्क मिळवणारा एखादा हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी मेरिट मध्ये येऊन सुद्धा परीक्षा त्याला पैसे भरण्यासाठी पैसे नसतील, आरक्षणाअभावी 90% मार्क पाडणारा विद्यार्थी हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी जर पाठीमागे येत असेल, पैशाअभावी मार्क मिळून सुद्धा हुशार असून सुद्धा केवळ आरक्षणाअभावी आणि पैशाअभावी तो जर बेरोजगार होत असेल आणि पोटा पाण्याची व्यवस्था म्हणून काहीतरी रोजगार करायचा तो चुकीच्या मार्गात जात असेल, जाऊनही पण चुकीच्या मार्गात जात असेल, तो चोरी करत असेल आणि दरोडे टाकत असेल, तर असा 90% वाला पोलीस 90% वाला चोर 60% वाल्या पोलिसाला सापडायचा कधी? ऐका, समजून घ्या आणि विचार करा। कुठेतरी गुणवंत विद्यार्थ्यांवरती सरकारकडून निश्चित अन्याय घडतोय आणि त्या अन्यायाच्या विरोधात मराठ्यांनी पुकारलेलं बंड म्हणजे मराठा आरक्षण। या ठिकाणी हरी कीर्तनासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सर्व भाविक वृंद, त्याचप्रमाणे परिसरातील सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, या ठिकाणी एका गुणी बळी रे, माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने बरेच जण या ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत। त्यामध्ये प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव आदरणीय रामायणाचार्य तथा भागवताचार्य बापूसाहेबजी महाराज खवणे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय मृदंग विशारद कार्तिकजी महाराज हिंगणे, त्याचप्रमाणे गान कोकिळा संगीत विशारद रामेश्वरजी महाराज पवार, गान कोकिळा आपल्या सेलू परिसराचं भूषण माऊली महाराज खवणे आणि इतरही माझे ज्ञात अज्ञात सर्व भजनी मंडळी, वारकरी मंडळी, माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने आपण सर्वजण श्रेष्ठ आहात। हम नाम के नहीं हम तो हरिनाम के प्रेमी हे, या एका तत्वावरती आता नावात काय आडलंय, विनेकरी बाबा असतील, इकडे शेवटचे टाळकरी, क्षमा असावी, तुम्ही रुसणार नाही ना नाव घेतल्यावर, मला सिग्नल देत राहा बरं का। बरेच चेहरे ओळखीचे आहेत पण मी नाव बऱ्याचदा विसरून जाते। विनेकरी महाराज असतील, त्याचप्रमाणे बाल वारकरी असतील, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, या बाल वारकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। हरी कीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज परम आदरणीय भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवणे, सर्व श्रोते सज्जन माईबाप या सर्वांच्या मुळे या कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता। विठ्ठल आता इतर ठिकाणी कीर्तन होतात ती वेगळी असतात, पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात जेवढी कीर्तनं झाली, या कीर्तनाचा बेस पॉइंट आणि कीर्तनाचा विषय वेगळाच आहे आणि सर्वांना ज्ञात आहे। न बिरला न बाटा, न बाटा न टाटा, न बिरला न बाटा, न बाटा न टाटा, अरे कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा। कुणबी मराठा हाच या महाराष्ट्राचा खरा बायोडाटा। वारकऱ्याच्या गळ्यातील माळ म्हणजे मराठा, कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा, महाराष्ट्राची नाळ म्हणजे मराठा, एक मराठा। तुम्ही सगळेच उपोषणाला बसले का काय? मग तुमचा आवाज कस काय कमी पडायला लागला? हे आवाज कमी नाही पडला पाहिजे, बॅटरी डाऊन नाही झाल्या पाहिजे। एक मराठा, एक मराठा, शिवबाची तलवार मराठा, तलवारीची धार मराठा, अरे शत्रूवर केलेला वार मराठा, झेंडा अटके पार मराठा, एक मराठा, एक मराठा, सह्याद्रीचा थाट मराठा, स्वराज्याचा घाट मराठा।
विठ्ठल मराठा या शब्दाची व्याख्या संकुचित करू नका. 18 पगड जातींना संबोधन आहे ते मावळा मराठा. आजही राष्ट्रगीतामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख असा येतो. पंजाब सिंध गुजरात महाराष्ट्र नाही येत. मग तिथं का भांडणच केले का आपण? मराठा अगदी मद्रासी गॅझेट मध्ये तुम्ही पाहताल, सातारा गॅझेट मध्ये सुद्धा मरहट्टा. अरे मरेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही, आणि शेवटचा क्षण असा आला तर युद्धापासून कधी हटणार नाही. त्याचं नाव म्हणजे मर्द मराठा. पूर्वीच्या काळात आपली पूर्वज ज्यावेळी लढाईवर जायचे, आजही माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण तज्ज्ञ आहात आणि इतिहासाचे संशोधक आहात, तेवढ्या बाबतीत तुमच्या तुलनेत अभ्यासाने साधनेने मी फार छोटंसं लेकरू आहे. कीर्तनात बसले काही वडिलांच्या वयाचे, काही आजोबांच्या वयाचे, काही माझ्या भावाच्या वयाचे, इकडे काही माझ्या आजीच्या, आईच्या आणि बहिणीच्या वयाचे आहेत. कदाचित मला राजकारणातलं कमी कळतं बरं का, माझ्यापेक्षा तुम्ही अभ्यासू लोक आहात. आपले पूर्वज 6 महिने लढाईला जायचे आणि उरलेली 6 महिने शेती करायचे. 18 पगड जातींना संबोधना, मी एक एक मुद्दा तुमच्या समोर मांडणारी. 18 पगड जातींना संबोधन आहे मावळा मराठा. साडी, कोळी, तेली, तांबोळी, कहार, महार, सुतार, चांबार, कहार, लोहार, नावी, वाणी, कैकाडी, भील, ब्राह्मण, कुणबी, धनगर, हाटकर, 18 पगड जातींना संबोधन आहे ते म्हणजे मावळा मराठा. जो समाज तलवार चालण्यामध्ये तरबेज होता, युद्धाचं प्रशिक्षण, हातामध्ये तलवार घेऊन दुर्जन विचाराचा निपात करण्याची धमक ज्याच्या रक्तात होती, आमचे पूर्वज छाती ठोकपणे आणि स्वाभिमानाने सांगायचे की आम्ही मराठी आहोत म्हणून. एक 50 ते 100 वर्षाचा काळ जर तुम्ही उलगडला, आता माझा जन्म नाही आणि तुम्हाला कळत नाही, 50-100 वर्षाचा काळ जर उलगडला तर पूर्वी प्रत्येकाच्या जाती समोर मराठा सुतार, मराठा कुंभार, मराठा कुणबी, मराठा लोहार ही ज्याची तिची जात लावलेली असायची. म्हणून आपण पूर्वीचे कुणबीच आहोत. पण मराठे का झालो मग? औरंगजेबाच्या सुद्धा चरित्रामध्ये उल्लेख येतो, कितने मराठे आये हे. एकदा बादशाह बिघडला आणि त्याच्या सेनापतीला विचारू लागला, अरे क्यों शिवा थकता नहीं, क्यों शिवा झुकता नहीं, क्यों शिवा परास्त नहीं होता. त्याच्या एका सैनिकानं, नोकराने त्याला उत्तर दिलं, हुजूर शिवा के पीछे उसके मराठों की फौज है, इसलिए वो शिवा परास्त नहीं होता. अरे मराठों की फौज जब चलती है तो कभी रुकती नहीं, मराठों की फौज जब चलती है तो कभी झुकती नहीं. मराठों की फौज जब चलती है तो कभी रुकती नहीं. और सबसे गजब की बात है, मराठों की फौज जब चलती है तो आजकल के बेईमान नेताओं की तरह पैसों से बिकती नहीं, इसलिए शिवा की हार कभी नहीं हो सकती. अरे इमानदारीचा कळस आहे त्याच्या रक्तांमध्ये. आम्ही इमानदारीला जागतोत माईबाप. मरायचा प्रसंग आला तरी हरकत नाही, पण इमानदारीला जागणारी माणसं आहोत आम्ही, आणि त्यांचं नाव आहे मराठा. 18 पगड जातींना संबोधन आहे मावळा मराठा. मग त्यात कुणबी कसं झालं आणि मराठा म्हणजे काय? मग आम्ही मराठा कधी होतो आणि कुणबी कधी होतो? मग का कुणबीचा मराठा झाला का मराठाचा कुणबी झाला? महाराष्ट्रामध्ये आणि मराठी मातीमध्ये जो जो व्यक्ती राहतो तो प्रत्येक व्यक्ती मराठाच आहे. मराठा पाटलाईनी उड्या आणायच्या नाहीत, आम्हीच मराठा आहोत फक्त. 18 पगड जातींना संबोधन आहे ते म्हणजे मावळा मराठा. आजही तुम्ही विदर्भामध्ये गेलात तर कुणबी मराठ्याच्या त्या ठिकाणी 50 जाती आहेत मराठ्यांच्या, आणि त्यातले आपण एक कुणबी मराठा. विठ्ठल खरं तर आरक्षणाची झळ आणि आरक्षणाची गरज साधू संतांना सुद्धा भासली. बंड पुकारलं. जी जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, त्या जातीच्या विरोधात पहिलं बंड पुकारलं. आणि बंड पुकारून शिंप्याच्या जातीला कीर्तन करायचा अधिकार नाही, या विरोधात बंड पुकारणारे पहिले वारकरी संप्रदायाचे संत
श्री संत नामदेव महाराजांनी शिंप्याच्या जातीने कीर्तन केलं तर काय महाप्रलय येतं, बंड पुकारला आणि कीर्तन केलंच, सर्व जाती धर्मातील संत आले. आता त्यातही पहा तुम्ही, तुकोबाराय, तुकोबारायचं प्रमाणच आहे. तसं आडनाव पाहिलं तर मोरे, पण तुकोबाराय दाखला देतात आमच्या जातीचा कुणबी, बरे देवा कुणबी झालो, नाहीतरी दंबे असतो मेलो. मग विदर्भामध्ये गेलात तर तुम्ही तुकोबारायची जात पडते ती. तुकोबाराय कोणत्या कॅटेगरीत मोडतात? मी माईक घेऊन खाली येऊ का? तुकोबाराय मराठा आहेत, तुकोबाराय म्हणतात आम्ही कुणबी, तुकोबारायचं आडनाव मोरे. विदर्भामध्ये गेला तर तुकोबाराय ओबीसीच्या कॅटेगरीत मोडतात आणि मराठवाड्यात आणली तर तुकोबाराय ओपन मध्ये मोडतात. साधू संतांची प्रमाण आहेत, मला जास्त तोंड जोडून सांगायची गरज पडणार नाही. विठ्ठल खरं तर हा पहिला शब्द आहे. मराठी शब्दकोशामध्ये तुम्ही तपासला तर कुळव बी, कुळव म्हणजे ज्याने जमीन नांगरली जाते ते साधन. आता मला शेतीतलं जास्त काही सांगता येणार नाही, माझे पती कीर्तनकार आहेत. जरी असले तरी का शेतकऱ्याचीच पोरगी, मी शेतकऱ्याची सुने, थोडंफार मला माहिती, पण पूर्वीचे फारसे शब्द मला माहिती नाही. मराठी शब्दकोशाचा जर तुम्ही विचार केला तर अपभ्रंशित शब्द आहे तो म्हणजे कुणबी. पहिला शब्द आहे कुळव आणि अधिक बी. कुळव म्हणजे ज्याच्या सहाय्याने तुम्ही शेती नांगरून काढतात, शेती नांगरून काढण्याचं आणि व्यवस्थित करण्याचं साधन म्हणजे कुळव. आता अनेक साधन आले, तो भाग वेगळा असेल. कुळव म्हणजे ज्याच्या सहाय्याने तुम्हाला जमीन नांगरायची, आणि एकदा जमीन नांगरली, पाऊस पडला, शेतकऱ्याने मोसम साधला, वापसा झाला, व मग बी टाकायचं, ते पेरायचं आणि त्याच्यापासून पीक उगवतं, त्याच्यापासून माल साध्य करायचा आणि त्याच्यावर अख्ख्या जगाला पोसवायचं, हे काम शेतकऱ्याचं. कुळव अधिक बी, जमीन नांगरून काढणं, बी पेरणं, त्याच्यापासून पीक पिकवणं आणि त्याच्यापासून जगाचा पोशिंदा, जगाला पोसवणं. कुळव अधिक बी, जमीन नांगरून काढणं, बी टाकणं, पेरणं, माल काढणं, जगाला पोसवणं. जमीन नांगरणं, बी टाकणं, माल काढणं, जगाला पोसवणं, हे कुळव बी. कुळव बी, कुळव बी अपभ्रंश झाला, त्यातलं लई गेलं न वही गेलं, त्याच्या जागी बाणाचं न आलं, धनुष्यपणाच्या वाट्याला अजून कळालं नाही मला. ढल कुळवबी, कुळवबी याचं झालं कुणबी. कुणबी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्तीच मराठा आहे, पण मराठाच्या पुढे प्रत्येकाची विशिष्ट जात लागलेली आहे. म्हणून ज्याचं आणि त्या शेतीचं नातं आहे, ती माती जो कसतो, कुळवबी. कुळवबी याचा अपभ्रंशित शब्द आहे, तो म्हणजे कुणबी, म्हणजे कुणबी मराठा. विठ्ठल म्हणून 1902 मध्ये दुसऱ्यांदा कायदा आलता मराठा सर्वांच्या बाबतीत आरक्षणाचा. बहुजन समाजातील सगळ्या व्यक्तीला आरक्षण भेटलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारात तो कायदा स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर दोनदा येऊन गेला. सगळ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. खरं तर हे आरक्षण मागेच भेटायला पाहिजे होतं. आज काही म्हणतात तुम्हाला 50 एकर जमीन आहे, 25 एकर जमीन आहे, काय मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे? तो काळ बदलला माईबाप, आता तो काळ बदलला. इथं प्रत्येकाची शेती जर तपासली ना तर प्रत्येकाला मला वाटतं क्वचित बोटावर मोजणे इतके सापडतील ज्यांना 10 आणि 15 एकर शेती. आज माझ्या घरात वाटणी झाली तर माझ्या एकटीच्या वाट्याला 1.5 एकरी का 2 एकरी तेही मला सांगू शकत नाही मी. आज एका हेक्टरवर आपला समाज आला. जमिनी भरपूर होत्या, लोकसंख्या वाढत गेली, डिवायडेशन होत गेलं, लोकसंख्या वाढत गेली, जमिनीचे तुकडे होत गेले आणि प्रत्येकाच्या वाट्याला आता 2 एकर 1 एकर 1.5 एकर काही तर भूमिहीन झालेत. म्हणायला कुणबी मराठा आहेत, काही भूमिहीन झालेत. आणि एवढ्याशा जमिनीमध्ये 1 हेक्टर जमिनीमध्ये त्यात पाऊसही वेळेवर पडत नाही, माल वेळेवर उगवेना. एक वाक्य बोलू, शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे, तो उद्याही राजा राहणार, त्याचा हात कोणी धरू शकत नाही. पण पुढचं गोड वाक्य ऐका, फार धोका आहे बरं का या वाक्यामध्ये. त्याला 2 गोष्टी टाइमवर भेटल्या तर
निसर्गाने त्याला योग्य वेळी योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. आणि सरकार मायबापानं त्याच्या शेतमालाला योग्य वेळी योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. पण नेमकं आमचं असं झालं, माय झाली भगवतीन बाप झाला मारुती. अरे एका एका हेक्टरवर आपण आलो, दीड एक एकरावर आपण आलो आणि त्या एक एकरामध्ये पाऊस नीट पडाना, हाय त्या मालाला सरकार नीट भाव देना. आता त्या शेतीमध्ये त्या कुणबीने त्या मराठ्याने नेमके लेकराचं शिक्षण करायचं, पोरीचं लग्न करायचं, म्हाताऱ्या मायबापाचा आजार पण करायचं का स्वतःचा प्रपंच चालवायचा? काय करायचं मायबाप? स्वतःच्या सुखासाठी आजपर्यंत मराठा समाजाने कधीच आरक्षण मागितलं नाही. आणि माहिती आम्ही जर अप्पलपोटे असतो ना, अप्पलपोटा तो असतो जो पंक्तीला साऱ्याच्या आधी बसतो. जर मराठा समाज अप्पलपोटा असता तर पंक्तीला आधी आरक्षणाच्या बसला असता. नाही, आधी जो दुसऱ्याला जेव घालतो तो उदारे. विठ्ठल आधी दुसऱ्याला पंक्तीला जेव घातला. आता तुमचं पोट भरलं ना, आता जेवायची बारी आमची. समजदार को इशारा कापी, तुम्ही रेंज मध्ये राहा गड्या. मुळात माझं कीर्तन 4G घेऊन बसलं त्यालाच कळतं मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही. त्यांचे दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाहीत. ते गोल बिंगत राहते तर मधीच त्याला नेटच पुरत नाही. विठ्ठल पहिली पंगत झाली, आता बसायची बारी आमची. आम्ही बसलोत ना, आता वाढायचं काम ज्यांचं पोट भरलंय ना त्यांनी करणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्रातून प्रतिसाद भेटला मायबाप. जर मराठा आरक्षणाला समाजाचा विरोध असता तर मला असं वाटतंय माझ्या हटकर धनगर बांधवांनी कधी सराटे अंतरवाली झालेल्या त्या विराट सभेला सपोर्ट केलाच नसता आणि पाठिंबा दिलाच नसता. अरे मुस्लिम बांधवाचा सुद्धा सपोर्ट होता आणि बौद्ध बांधवाचा सुद्धा सपोर्ट होता. एवढी उदारता फक्त महाराष्ट्राच्या मातीतच दिसू शकते तुम्हाला. विठ्ठल म्हणून कुणबी आणि मराठा हे वेगळे नाहीत. कुणबी आणि मराठा हे एकच आहेत, अपभ्रंशित शब्द. आणि या मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण जे त्याच्या हक्काचंच होतं हे आधीच मिळायला हवं होतं. पण आज हक्काविषयी मराठा समाज जागरूक झालाय आणि कधी नव्हे तो एकदा जवळ आलायत ना. आता एकदा आलात ना, आभी नाही तो कभी नाही. आता फक्त माघार घ्यायची नाही गड्या कोणी. बऱ्याच जणांचा पोटसूळ उठत होता आणि बऱ्याच जणांनी 2-2 पार्ट्या करायची सुद्धा मजाल झाली, त्यांची हिंमत झाली. पण तरी सुद्धा कधी न फुटणारा मराठा. खरंच आपण आपली इकी दाखवली बरं का. इकीचे बळ. जोपर्यंत झाडूच्या काड्या एकत्रित येते तोपर्यंत झाडू अख्ख्या गावाचा कचरा साफ करतो. पण ज्या दिवशी झाडूच्या काड्या विभक्त होतात, डिवायडेशन होतं, त्या दिवशी झाडू कचरा साफ करणाऱ्या झाडूचाच कचरा झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि आज सगळा समाज एकत्रित आलाय. आज सगळ्या माहिती तुम्हाला, आज सगळ्या मराठा समाजाची पंढरी आपली सराटी अंतरवालीत होऊन बसली. इथं पैसे देऊन लोक सभेला येत नाही, तो साऱ्या गाड्या रिकाम्या गेल्या. काचा फुटल्या, काही चष्म्याच्या भीतीनं आता देव देव म्हणायला लागले. तर इथं गाईचं दूध पिऊन अक्कायला ना, गाडवीच्या दुधानं काय होत असते. विठ्ठल एक गोड वाक्य बोलू. हा आडमुठा आंदोलन नाही. हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, कायद्याचा अभ्यास करून आणि शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने केलेलं आंदोलन. आजपर्यंत ज्या एकाही आंदोलनाला कुठं गाल बोट लागलं नाही. पण एक वाक्य लक्षात घ्या, सगळ्या देवांमध्ये आपण शांत देवता आणि लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे महादेवाकडे पाहतो. एवढा भोळा येतो. स्वतःची बायको जरी मागितली तर भक्ताला बायकोही देऊन देतो.
प्रसन्न होते. किती राग आणण्याचा प्रयत्न करा, भोलेनाथांना राग येत नाही. पण लक्षात घ्या, ज्याला राग येत नाही त्याला आला की तो जाळल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गोष्टीच्या 3 डिग्र्या असतात. प्रत्येकाची सहन करण्याची सहनशीलता असते. पहिल्यांदा पदर पसरून मागितलं, नाही दिलं. 30 दिवस दिले होते. पण मराठा केवढं उदार अंतकरणे, गड्यानं 10 दिवस शिल्लक दिले. 10 दिवस, तब्बल 40 दिवस दिले. आणि ते 40 दिवस जाऊन आज 7वा दिवस आहे उपोषणाचा. 7वा दिवस आहे माईबापाच. आमचा अंत पाहू नका आणि वाटेलाही कोणी जाऊ नका. आमच्या वाटेत जर आडवे येताल, ही आमच्या हक्काची लढाई आणि वाटेची लढाई, ही नियमाला धरून केली लढाई, आडमुठी लढाई नाही. राग येत नाही पण त्याला जर खवळण्याचा प्रयत्न कराल तर मग 3रा नेत्र उघडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल माझं तर आता लाईव्ह कीर्तन चालू आहे. बस काय व्हायचं ते होईन. आता काय होय ते फक्त कीर्तनच बंद पडते ना. ज्याने चोच दिली म्हणताय तो दाना देतो. एवढ्या माझ्या मराठा समाजात 18 पगड जातीच्या समोर आणि माझ्या श्रोते माईबापाचं उदार अंतकरणात नसताना लहान तोंडी मोठा घास, पण एक वाक्य बोलते गड्या. भले तुम्ही 145 माना नाही तर 148 माना, तुम्ही मानत असाल हो, पण एक गोड वाक्य बोलू का? मला अजूनही वाटतंय मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांची राजकीय कुस अजूनही वांजच आहे. अजूनही वांजच आहे. कोणी दिला काल राजीनामा, कोण दिला आज राजीनामा, हे भेऊन येतं. म्हणते ना धाका बेनं भूत पळत, तशी गत झाली. तुम्ही राजीनामे दिलेत पण ते मंजूर तर व्हायला पाहिजेत ना. जर द्यायचे असते तर मग याच्या आधीच दिले असते ना. का आम्हाला पोरकं सोडलं? असं म्हणतात जातीसाठी माती खायची वेळ आली तरी मागे पुढे पाहू नका. हे जातीसाठी नाही पण वरचेवर माती खातेतच. याचं संशोधन होणं गरजेचं आहे. इथं आमदाराचा पोरगा आमदार होतोय, खासदाराचा पोरगा खासदार होतोय. अरे तुमच्या 5-5 पिढ्या आम्ही तुम्हाला निवडून दिलं, आमच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं. आज तुमचे पोरं परदेशात शिक्षण घेतायत आणि आमचे चटाया गोळा करतायत. कधी जानाची नाही तर मानाची तरी वाटू द्याला. आजपर्यंत माझ्या भोळ्या बाबड्या समाजाचा गैरफायदा घेतला, पण आता जागृत झालात ना, अजिबात नाही. आपले पोरं परदेश देशात गेली पाहिजे, ह्या अवलादीनं चटाई उचलले पाहिजेत. आता यासाठी तुम्ही जागरूक होणं गरजेचं आहे. फक्त एकत्रित आलात ना माझ्या दादांनो, आता शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. मर हट्टे, मरणार पण मागे हटणार नाही. आणि मुळात तो अभंगच या ठिकाणी निवडलाय मी. पण सगळी प्रस्तावना करता करता मला वाटतं 9:15 वाजले अभंगावर यायला. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या प्रस्तुत अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबाराया प्रतिज्ञा करतायत जगाच्या मालकाच्या दारात उभं राहून. आज प्रतिज्ञा कोणाही बावळट करतो, या प्रतिज्ञेला अजिबात मोल नाही. भाजीत मीठ कमी पडलं, बायकोला सांगायची ज्याची हिम्मत होत नाही तो गल्लीत उभं राहून प्रतिज्ञा करतो, याला अजिबात किंमत नाही. असे प्रतिज्ञा करणारे किती गे आले तर किती बी गेले. आता बंगले जाळलेत, काही काही भीतीनं बंगल्याच्या बाहेरच निघा ना. तो विठ्ठल फक्त विनंती असेल माझी, ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, धमक होती म्हणून केलं, विनंती असेल, इथं थोडंसं खर्चटलं माणसाला तर घंटाभर करमत नाही. अहो स्वयंपाकाला उशीर झाला थोडासा, नवरा तांबे फेकून बायकोला आणतो. 4-4 दिवस झाले इथं ज्यांच्या पाण्याचा घोट मुखामध्ये नाही. आणि मनोज दादा जारांगे पाटील यांनी इथं आयुष्यात किती उपोषण केली असतील. मागच्या प्रकरणापासून फक्त ते फेमस झाले. पण माझं माहेर शहागडच्या जवळ, मला माहिती आहे. माझ्या लग्नाच्या अगोदर पासून सुद्धा त्यांनी आमरण उपोषण केले, साखळी उपोषण केलेत. पाण्याचा थेंब मुखामध्ये अख्खा आयुष्य ज्या माणसाचं मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यातच गेलं, हे आपल्याला फक्त 2 महिन्यापासून येडं लागलंय. आणि आरक्षण म्हणजे आपल्याला काय कळायला लागलंय, त्या माणसाचं अख्खं अर्ध आयुष्य आणि पूर्ण तारुण्य त्या माणसाने मराठा समाजासाठी खर्ची केलंय.
आणि छत्रपती शिवरायानंतर स्वराज्यामध्ये तेवढी समाजाची तळमळ आणि छत्रपती शिवरायानंतर जर ह्या मस्तक जर कोणाच्या चरणी झुकवा वाटत असेल ना तर नारदाच्या गादीवरती शपथ घेऊन खोटं सांगत नाही मायबाप मनोज दादा जरांगे पाटलाच्या चरणी नतमस्तक तुम्हाला व्हावंच लागणार आहे आणि झुकवावंच लागणार आहे। आणि तुकोबरायाच्या नंतर जाळोनी संसार बैसलो अंगणी हे प्रमाण जर कुणाला लागू पडत असेल तर ते मनोज दादा जरांगे पाटलांना विठ्ठल शास्त्राने 3 शब्द आपल्या समोर ठेवली चिंतना करण्यासाठी, आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा। तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त गोडबड गोंधळ होणार आहे, तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे केंद्रित पाहिजे। इथं आपली परीक्षा आहे। मग आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा। आज्ञा कोणी करावी, अवज्ञा कोणी करावी आणि प्रतिज्ञा कोणी करावी, थोडक्यातच सांगून मी अभंगाच्या पहिल्या चरणावरती येते। आज्ञा कोणी करावी, पहिली अवज्ञा लक्षात घ्या। अवज्ञा कोणी करावी, अवज्ञा कुणीही कुणाची करू नये। आपली कुणी अवज्ञा केली तर ती आपल्याला आवडत नाही, पटत नाही, रुचत नाही, मग इतरांची अवज्ञा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?